नमस्कार सर्वांना, मी प्रांजली. भगवान शिवशंकर यांना देवादिदेव महादेव सुद्धा म्हटलं जातं. भगवान शिवाच्या युगाचा कालखंड देखील महाकाल आहे. भगवान शिवशंकरांच्या कृपेने मोठा त्रासही टळतो. भगवान शिवशंकरांची उपासना ही मनुष्याकडून केली जातेच जाते, पण देवता असोत किंवा सूर असुर असोत ते सुद्धा त्यांना पूजतात. असे मानले जाते की भगवान शिव अगदी सहज प्रसन्न होतात. ते फक्त भावनेचे भुकेले आहेत. एखाद्या भक्ताने श्रद्धेने फक्त एक तांब्या पाणी जरी त्यांना मनोकामना बोलून श्रद्धापूर्वक अर्पण केले तरी सुद्धा ते भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात आणि म्हणूनच त्यांना भोलेनाथ असं सुद्धा म्हटलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या विवाहामध्ये जर अडथळे येत असतील, म्हणजे नवरा बायकोमध्ये काही भांडणं होत असतील, जमत नसेल एकमेकांचं, तर शिवलिंगावरती केशर मिसळून दूध अर्पण करावे व त्याचबरोबर माता पार्वतीची पूजा करावी व जे काही तुमच्या संसारामध्ये प्रॉब्लेम्स आहेत ते माता पार्वतीला बोलून दाखवावेत. नक्कीच भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीच्या कृपेने लवकरात लवकर तुमचा संसार जो आहे तो सुरळीत चालू लागेल. 21 बेलाच्या पानावर चंदनाने ओम नमः शिवाय लिहून हे बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करा. यामुळे भगवान शिवशंकर प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा जी आहे ती आपल्या भक्तांवर कायम राहते. याशिवाय भगवान शिवशंकरांचे वाहन नंदीला म्हणजेच बैलाला हिरवा चारा खाऊ घाला. यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी वाढते आणि संकटे संपतात. बरेच जण म्हणतात बघा की आमच्या कामामध्ये सतत अडथळे येतात, कोणतंच काम आमचं व्यवस्थित पूर्ण होत नाही, तर तुम्ही हा उपाय करू शकता. नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल. तांब्याच्या भांड्यात काळे तीळ पाण्यात मिसळून शिवलिंगावरती अर्पण करावे. एकत्रितपणे ओम नमः शिवाय या मंत्राचा सुद्धा जप करावा. यामुळे शनी देवाचे दोष दूर होतात. शनी साडेसातीचा जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर तो त्रास सुद्धा तुमचा हळूहळू कमी होऊ लागतो. शिवलिंगावरती दूध चढवण्याला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. दूध हे सात्विक मानलं जातं. मान्यता अशी आहे की शिवलिंगावरती दूध चढवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. सोमवारी दुधाचं दान केल्याने चंद्रमा म्हणजे आपल्या कुंडलीतील चंद्रग्रह मजबूत होतो आणि रुद्राभिषेक करताना तर दुधाचा विशेष प्रयोग केला जातो. शिवलिंगावर दूध वाहण्याची ही जी परंपरा आहे ती सागर मंथनाशी संबंधित आहे. पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनातून सर्वात पहिले हलाहल विष निघालं होतं आणि त्या विषाच्या दाहकतेने सर्व देवता आणि दैत्य जळू लागले. त्यामुळे सर्वांनी भगवान शंकरजींकडे प्रार्थना केली. देवतांची प्रार्थना ऐकून भगवान शिवाने त्या विषाला तळहातावर ठेवलं आणि विषपान केलं. पण त्यांनी ते विष कंठाच्या खाली जाऊ दिलं नाही. त्यामुळेच त्यांना नीलकंठ म्हणून सुद्धा ओळखलं जाऊ लागलं आणि यामुळे त्यांचा कंठ जो आहे तो निळा पडला. या विषाचा प्रभाव जो आहे तो भगवान शिव आणि त्यांच्या जटामधील देवी गंगावर होऊ लागला. विषाच्या दाहाला कमी करण्यासाठी देवतांनी भगवान शिवाला दूध ग्रहण करण्याचा आग्रह केला. भगवान शिवाने दूध ग्रहण करताच त्यांच्या शरीरातील विषाचा प्रभाव जो आहे तो कमी होऊ लागला आणि तेव्हापासूनच शिवलिंगावरती दूध अर्पण करण्याची जी प्रथा आहे ती सुरू झाली. शिवलिंगावरती दुधाबरोबरच 1 तांब्या पाणी अर्पण करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. पण हे 1 तांब्या पाणी अर्पण करतानाचे काही नियम आहेत आणि हे नियम पाळूनच आपण शिवलिंगावरती जल अर्पण करायला हवं. आणि या शिवलिंगावर अर्पण केलेल्या जलाचे काय फायदे आहेत ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. शिवलिंगाला पाणी अर्पण करताना कधीही चुकीच्या दिशेने उभं राहू नये. शक्यतो उत्तरेकडे तोंड करून शिवलिंगाला जल अर्पण करावे, कारण उत्तर दिशा ही भगवान शिवाची डावी बाजू मानली जाते, जिथे माता पार्वती निवास करतात. या दिशेला तोंड करून पाणी अर्पण केल्याने भगवान शिवशंकर आणि माता पार्वती या दोघांचाही आशीर्वाद मिळतो. त्यामुळे शक्य झालं तर उत्तरेकडे तोंड करून भगवान शिवशंकरांना पाणी अर्पण करण्याचा प्रयत्न करा. जेव्हाही तुम्ही शिवलिंगावरती जल अर्पण कराल तेव्हा लक्षात ठेवा की उभं राहून कधीही जल अर्पण करायचं नाही. एकतर तुम्ही अर्धे वाकून जल अर्पण करा किंवा बसून जल अर्पण करा. शिवलिंगावरती जल अर्पण करताना ते जे पाणी आहे ते आपल्या अंगावरती, आपल्या पायावरती उडून येईल, त्या पाण्याचे शिंतोडे उडून येईल एवढ्या वरतून कधीच जल अर्पण करायचं नाही. जल जे आहे ते शिवलिंगापासून थोडं वरती जे शिवलिंगावरती एक धार पडेल अशा प्रमाणे आपल्याला अर्पण करायचं आहे.
जर तुम्ही स्टील किंवा लोखंडी भांड्यातून शिवलिंगावरती जल अर्पण केलं तर ते शुभ मानलं जात नाही. शिवलिंगावरती जल अर्पण करताना तुम्ही चांदीचा तांब्या, तांब्याचा तांब्या किंवा पितळेचा तांब्या घेतला तर अतिशय उत्तम आहे. पण हे नसतीलच तुमच्याकडे तर मात्र काही ऑप्शन नाही म्हणून तुम्ही स्टीलचा तांब्या घेऊ शकता. पण हे तांबे असताना तुम्ही स्टीलचा तांब्या जो आहे तो घेऊ नका. आता पाणी आपण तांब्याच्या तांब्यामधून अर्पण करू शकतो, पण दूध जे आहे ते कधीच शिवलिंगावरती तांब्याच्या तांब्यामधून अर्पण करू नका. कारण दूध तांब्याच्या तांब्यामध्ये जेव्हा आपण ठेवतो तर तेव्हा ते विषासमान होतं असं म्हटलं जातं आणि विषयुक्त दूध जे आहे ते शिवलिंगावरती कधी अर्पण करू नये. त्याचबरोबर शिवलिंगावरती अभिषेक करताना, रुद्राभिषेक करताना तांब्याचं ताम्हण खाली घ्यायचं नाही. जर तुम्ही पंचामृताचा किंवा दुधाचा वापर करणार असाल अभिषेकामध्ये तर मग अशा वेळी तुम्ही चांदीचं ताम्हण किंवा स्टीलची ताटली वगैरे घेऊ शकता, पण तांब्याचं ताम्हण घ्यायचं नाही. आणि नुसत्या जर पाण्याने अभिषेक करणार असाल तर मात्र तांब्याचं ताम्हण वगैरे, पितळेचं ताम्हण किंवा स्टीलचं असेल किंवा चांदीचं असेल ते ताम्हण जे आहे ते आपण घेऊ शकतो. यासोबतच हे लक्षात ठेवले पाहिजे की शिवलिंगावरती पाणी अर्पण करताना तो पाण्याचा जो प्रवाह आहे म्हणजे थोडं अर्पण करायचं, मध्येच गॅप पडतोय, परत अर्पण करायचं, गॅप पडतोय, असं करायचं नाही. एक धार पाणी जे आहे ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. याचबरोबर शिवपूजेमध्ये कधीही शंखाचा वापर करू नये. असं म्हटलं जातं की शिवाने एकदा शंखचूड राक्षसाचा वध केला होता आणि असे मानले जाते की शंख त्या राक्षसाच्या हाडापासून बनलेला आहे. म्हणून ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची. सोमवार हा भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी खूप खास मानला जातो. सोमवार हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. या दिवशी शिवलिंगावरती 1 तांब्या पाणी अर्पण केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात. सोमवारी भगवान शिवशंकरांना जल अर्पण केल्याने सर्व प्रकारच्या इच्छा लवकर पूर्ण होतात. सोमवारी भगवान शिवशंकरांना म्हणजे शिवपिंडीवरती जल अर्पण केल्याने मानसिक शांती देखील मिळते. सोमवारी महामृत्युंजय या मंत्राचा जप करणे हा भगवान शिवशंकर यांना प्रसन्न करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. अनेक गंभीर आजार, वेगवेगळ्या समस्या आणि कामातील अडथळे दूर करण्यासाठी या मंत्राचा जप जो आहे तो खूप प्रभावी मानला जातो. मंगळवारी शिवलिंगावरती जल अर्पण केल्याने व्यक्तीला सर्व देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांच्या कामात यश मिळते. धार्मिक मान्यतेनुसार बुधवारी शिवलिंगावरती पाणी अर्पण केल्याने विवाहातील अडथळे दूर होतात. दुसरीकडे विवाहित जीवन जगणाऱ्या लोकांचे जीवन आनंदाने आणि शांतीने जाते. गुरुवारी शिवलिंगावरती जल अर्पण केल्याने व्यक्तीला शिक्षण क्षेत्रात यश मिळते. याशिवाय या दिवशी शिवलिंगावरती जल अर्पण केल्याने घरात उपस्थित असलेल्या मुलांची एकाग्रता सुद्धा वाढते. शुक्रवारी भगवान शिवशंकर यांना जल अर्पण केल्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो आणि घरगुती त्रासांपासून मुक्तता सुद्धा मिळते. शिवपुराणानुसार शनिवारी शिवलिंगावरती जल अर्पण केल्याने अकाली मृत्यूची भीती जी असते ती दूर होते. रविवारी शिवलिंगावर जल अर्पण करणाऱ्या शिवभक्तावर भगवान शिवशंकर खूप प्रसन्न होतात आणि याशिवाय माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद सुद्धा मिळतो. यामुळे घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल, तुमच्या जागेमध्ये काही दोष असतील, तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील, घरामध्ये एकोपा नाहीये, तर अशा वेळेला दररोज कोणत्याही सोमवारपासून सुरू करून किंवा दररोज शक्य नसेल तर प्रत्येक सोमवार तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तिथे जाऊन 1 तांब्या पाणी तुम्ही शिवलिंगावरती अर्पण केलं. तुमची जी अडचण आहे, समस्या आहे, भगवान शिवशंकर यांना सांगितली आणि त्यातून बाहेर पाडण्यासाठी मार्ग दाखवा अशी प्रार्थना केली. त्यानंतर शिवलिंगावरचं ते जल जे आहे ते थोडंसं धरून घरी आणलं आणि ते जल आपल्या घरामध्ये जर तुम्ही नियमितपणे शिंपडलं भक्तिभावाने, श्रद्धेने, तर या ज्या सर्व समस्या आहेत त्या हळूहळू कमी होताना याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये चिडचिड करणारी मुलं आहेत किंवा चिडचिड करणारी मंडळी आहेत, तुम्हाला स्वतःला चिडचिड होते, डिप्रेशनमध्ये गेलेली मंडळी आहेत, तर अशा वेळेला सुद्धा शिवलिंगावरती अर्पण केलेलं जल जर तुम्ही मनोकामना बोलून त्या व्यक्तीला पिण्यासाठी दिलं प्रत्येक सोमवार किंवा अगदी दररोज, तरीसुद्धा त्या व्यक्तीचा हा जो त्रास आहे तो हळूहळू कमी होत आहे याचा अनुभव तुम्हाला येईल. त्याचबरोबर घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असते, दवाखाना सुरू आहे, ट्रीटमेंट सुरू आहे, पण काहीच फरक जाणवत नाहीये,
तर अशा व्यक्तीला ट्रीटमेंटसोबतच औषध गोळ्यांसोबतच हे शिवलिंगावरती अर्पण केलेलं जल मनोकामना बोलून श्रद्धेने तुम्ही पिण्यासाठी द्या. याचं आचमन त्यांना करायला लावा आणि मग बघा की जो औषध उपचार एवढ्या वर्षापासून एवढ्या महिन्यांपासून तुम्ही करताय त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळाला नाही, तर अचानकपणे त्या व्यक्तीच्या तब्येतीत तुम्हाला सुधारणा दिसून येईल. जी काही तुम्ही ट्रीटमेंट घेत आहात त्याचा आता फरक पडत आहे असाही तुम्हाला अनुभव येईल. आणि श्रद्धेने विश्वासाने केलं तर हळूहळू जो काही तुमचा आजार आहे तो पूर्णपणे बरा सुद्धा होऊ शकतो. घरामध्ये एखादी व्यसनी व्यक्ती आहे तर त्या व्यसनी व्यक्तीला सुद्धा हे तीर्थ तुम्ही पिण्यासाठी देऊ शकता. मनोकामना बोलून भगवान शिवशंकरांकडे नक्कीच त्यांच्या कृपेने त्या व्यक्तीचं जे व्यसन आहे ते पूर्णपणे बंद होऊन तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांती नांदत राहील. याचबरोबर तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आहे की त्याचं शिक्षणामध्ये मन लागत नाही, कामामध्ये मन लागत नाही, वाईट नाद लागलेले आहेत, वाईट वळण लागलेलं आहे, घरामध्ये तो व्यक्ती कोणाशीही चांगलं वागत नाही किंवा त्या व्यक्तीला एखाद्या कामामध्ये किंवा प्रत्येक कामामध्ये अडथळे येतात, कोणतंच काम व्यवस्थित पूर्ण होत नाही, तर अशा व्यक्तीला सुद्धा मनोकामना बोलून हे तीर्थ तुम्ही पिण्यासाठी दिलं तर त्याचे जे नकारात्मक ग्रह आहेत कुंडलीतील ते सगळे ग्रह जे आहेत ते सकारात्मक प्रभाव देऊ लागतील आणि त्याला सद्बुद्धी प्राप्त होऊन आपल्यासाठी काय योग्य काय अयोग्य याची जाणीव त्या व्यक्तीला होऊ लागेल आणि सगळं काही ठीक होईल. आता बघा, प्रत्येकाचे आपापले विचार असतात आणि प्रत्येकाच्या श्रद्धेचा एक भाग असतो. बरेच जण असंही म्हणतात की शिवलिंगावरती अर्पण केलेलं जल किंवा भगवान शिवशंकर यांना दाखवलेला नैवेद्य वगैरे काहीच ग्रहण करू नये. पण बघा, शेवटी हा आपल्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा प्रश्न आहे. जसं की मी तुम्हाला उदाहरणासाठी सांगते, मी दत्त महाराजांची सेवा करते, प्रत्येक महिन्याला गुरुचरित्राचं पारायण करते. मग बरेच जण म्हणतात की महिलांनी गुरुचरित्राचं पारायण करू नये, असा त्रास होतो, तसा त्रास होतो, हे प्रॉब्लेम होतात, ते प्रॉब्लेम होतात. पण मी काही नाही, माझं काय आहे की मी दत्त महाराजांना मानते, माझी त्यांच्यावर श्रद्धा आहे. ते माझ्यासाठी माझे भाऊ आहेत, बहीण आहेत, आई आहेत, वडील आहेत आणि आपले आई वडील आपल्या मुलांचं वाईट कशाला करतील. आणि सर्वात महत्त्वाचे ते देव आहेत, ते गुरु आहेत आणि देव तर कधीच कोणाचं वाईट करत नाही. आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं. या उलट जेव्हा आपण देवाची भक्ती करतो, नामजप करतो, तर यामुळे आपल्या भोगांची जी तीव्रता असते ना ती कमी होत असते. अगदी एक वेळा जरी तुम्ही देवाचं नाव घेतलं तर देव व्याजासकट ते परत करतो. म्हणजे जे आपले भोग आहेत ना ते काटण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्याला त्रास किंवा शिक्षा कधीच देत नाही. त्याच्यामुळे कोण काय म्हणतंय, कोण काय सांगतंय याही पलीकडे तुमचा विश्वास असायला हवा की माझा विश्वास आहे ना, मी भगवान शिवशंकरांना मानते तर मी ते जल घेणार किंवा मी त्या प्रसाद जो आहे तो खाणार. आता मी सुद्धा महादेवांची पण सेवा करते, माझ्या घरात माझी आई खूप मानते त्यांना, तर मी स्वतः ते तीर्थ जे आहे ते घेते. मी स्वतः 16 सोमवारचं व्रत केलेलं आहे, तेव्हासुद्धा मी ते जल जे आहे मंदिरातून घरी आणून घरात शिंपडलं वगैरे जे काही उपाय असतात ना जलाचे ते सगळे केलेले आहेत. मी पशुपती व्रत केलेलं आहे, तेव्हासुद्धा जल आणून मी त्या जलाचे उपाय केलेले आहेत. म्हणजे कोण काय सांगतं या गोष्टी आपल्यावर हावी होऊ द्यायच्या नाही. त्या गोष्टी हावी होऊ देण्याच्या अगोदर आपला विश्वास मोठा असायला हवा, ना की मग हे असं सांगितले मग मी ते ही गोष्ट केली, मग हे चूक आहे का बरोबर आहे, माझ्यासोबत वाईट होणार का, असं होणार का, तसं होणार का. ह्या सगळ्या गोष्टी एक नॉलेज म्हणून फक्त ऐकायच्या, पण त्या आपल्यावर हावी होऊ द्यायच्या नाही. एवढं मात्र आपण नक्कीच करू शकतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला वाटलं मी तर असं वाचलं आहे, मी तर तसं ऐकलं आहे, मग यांनी तर असं सांगितलं आहे, आता मग काहीतरी वाईट होणार का, मी काही चुकीचं केलं आहे का, असा विचार जरी तुमच्या मनात आला ना तर तुम्ही समजून जा की तुमची भक्ती ही अजून तेवढी दृढ झाली नाही. तुम्ही ज्या देवाचं करताय त्यांच्याशी तुम्ही एकरूप झालेले नाही आहात, एकनिष्ठ झालेले नाही आहात. आपली भक्ती वाढवण्याची गरज आहे. कुठेतरी माझी भक्ती कमी पडते म्हणून माझ्या मनामध्ये ही शंका आली, हे समजून जा आणि जी भक्ती करताय त्यापेक्षा अजून दृढ विश्वासाने अंतकरणातून भक्ती करायला सुरुवात करा. कारण ज्या वेळेला आपण पूर्ण अंतकरणातून भगवंताशी जोडलेले असतो, आपली भक्ती असते, त्यावेळेला असे प्रश्न जे आहेत ना कितीही काही ऐकू द्या तरी सुद्धा आपल्या मनामध्ये निर्माण होत नाहीत. नमस्कार.